वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन आणि ध्यानाचे पण काही विचार आपण बघत आहोत ध्यानासंबंधी। तसं सर्व चिंतन हे मनाला ध्यानासाठी तयार करण्यासाठी असतं, कारण ध्यान ही अशी स्वतंत्र गोष्ट नाही आहे, आयसोलेटेड गोष्ट नाही आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आपण मनाला जर एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तर ते काही एकाग्र होत नाही। मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला तर मन काही शांत होत नाही। याचं कारण काय आहे? कारण आपलं जसं चिंतन राहील तेच ध्यानामध्ये चिंतन होतं। आपण जागेपणी आपलं जे मन विचार करतं, आपण जागेपणी म्हणजे जाणीवपूर्वक, आणि ध्यानामध्ये आपण त्याच मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो। चित्तवृत्ती निरोधः असं ते योगसूत्र आहे। योग म्हणजे काय? चित्तवृत्ती निरोधः। चित्ताच्या वृत्ती ज्या आहे त्याला थांबवणं। वृत्ती म्हणजे तरंग। पाण्यावर जे तरंग असतात, समुद्राच्या पृष्ठावर लाटा असतात, त्या लाटा आपण थांबवतो, स्थिर करतो। जसं अस्थिर पाण्याला आपण स्थिर करतो, तसं मन जेव्हा वृत्तीला जोडून असतं किंवा वृत्ती त्याच्यात भरपूर असतात तेव्हा ते स्थिर नसतं। वृत्ती जेव्हा शमतात, शांत होतात, तेव्हा ते शांत होतं, मन शांत होतं। आता आपण जर सतत अविवेकाचा विचार केला तर काय, ध्यान करताना अविवेकाचेच विचार मनामध्ये येतात। दुसऱ्या भाषेत आपण म्हणूया, दुसऱ्या शब्दांमध्ये, की आपण जर
आपलं मन जर अशांत असेल, अस्थिर असेल, उद्विग्न असेल, उदास असेल किंवा शोक संविग्न मानसः, गीतेमध्ये म्हटलं आहे अर्जुनाचं मन कसं झालं? शोक संविग्न मानसः, मन शोकाने भरून गेलं. संविग्न मानसः, शोक संविग्न मानसः, म्हणजे त्याच्या मनामध्ये आता एक अशी काही जागा रिकामी राहिली नाही जिथे शोक नाही आहे. शोक संविग्न मानसः, त्याचं पूर्ण मन म्हणजे शोकाने कंप्लीट भरून गेलं. म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये पाणी असावं, अगदी काठोकाठ पाणी असावं, तिथे आता एक थेंबसुद्धा टाकायला जागा नाही आहे. हिंदीमध्ये लबालब म्हणतात, काठोकाठ म्हणतो आपण. समुद्र काठोकाठ भरलेला आहे म्हणतो. पावसाळ्यामध्ये आताच मुंबईला खूप पाऊस पडला. नाही, समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा पाणी मग ओसरत नाही, हेही पाणी भरतं, हे पाणी जातच नाही तिकडे कुठे. मग पाण्याची पातळी वाढते, शहरातल्या पाण्याची पातळी वाढते, म्हणजे इतकं पाणी आहे. तसंच शोक अर्जुनाच्या मनामध्ये इतका आहे की तिथे आता कशाला जागा नाही आहे. दुसऱ्या शब्दामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये इतकी निगेटिव्हिटी भरलेली आहे की आपल्या भाषेमध्ये मांडलं तर की त्याला पॉझिटिव्हिटीला काही थोडीसुद्धा जागाच नाही आहे, अवसरच नाही आहे, नो स्कोप. पूर्णपणे ते व्याप्त होऊन गेलेलं आहे, पूर्णपणे भरलं आहे. शोक संविग्न मानसः. तसंच आपल्या मनामध्ये, चिंतनामध्ये जर सगळे विचार निगेटिव्ह असतील, नकारात्मक असतील, नाही तर आपण जेव्हा मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करू, शांत करण्याचा प्रयत्न करू, त्यावेळी ते मन काय होईल? पूर्णपणे अशांत होईल. किंवा आपण असं म्हणूया, आपण जर नेहमी किंवा इतर वेळी किंवा सर्व काळी जर अशांतीची पेरणी झाली, अशांती जणू काही बिया आहे अशी कल्पना करा, आणि बियांची पेरणी करतो आपण, आणि ज्या बिया पेरल्या त्याची आपल्याला हे मिळते, त्या बियांचं पीक मिळतं आपल्याला. नाही तसं आपण काय करतो आहे? आपण अशांतींच्या बियांचं पेरणी करतो आहे आणि ते अशांतीचं पीक उगवत आहे. त्याला व्यतिरेक म्हणजे काय होईल? आपल्याला अशांती याचं करणं अन्वय व्यतिरेक म्हणतात. तुम्ही या बाजूने विचार करू शकता, दुसऱ्या बाजूने विचार करू शकता. एकच गोष्ट आहे ती, जर अशांती असेल, आपलं मन अस्थिर असेल, अशांत असेल, दुःखी असेल किंवा सगळे निगेटिव्ह असेल, मनात मन निगेटिव्ह झालं असेल, जसं अर्जुनाचं झालं म्हटलं मी, त्याचं कारण काय आहे? याचं कारण म्हणजे ते अचानक पीक नाही आलेलं. आपण ज्या बिया पेरला त्याचंच पीक आपल्याला येईल आहे की नाही. तुम्ही चिंचेचं झाड लावलं तर तुम्ही चिंच पेरली, बिया पेरल्या, तर चिंचेचं झाड होणार. आंबा जे काय कराल त्याचंच उकल, आणि त्याची अपेक्षा तीच असते आपली की नाही. आपण धान पेरले तर गहू उगवतील अशी आपण अपेक्षा करतच नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला धान पाहिजे म्हणजे आपण धान, भात तांदूळ पाहिजे म्हणजे आपण धान पेरलेत, साळी पेरलेत की नाही. आपल्याला माहीत असते की आपण जे पेरलं आहे पीक तेच येणार. मग जर पीक हे येत असेल तर त्याचा अर्थ त्याच बिया पेरलेल्या आहेत. म्हणून चिंतन फार महत्त्वाचं आहे. तो आपल्या मनामध्ये विवेक उत्पन्न करतो, आणि विवेक देतात ते अविवेक दूर होतो. जर प्रकाश आला तर तो अंधाराला दूर करतो की नाही. आपण जेव्हा दिवे लावतो की नाही, कारण का दिवे लावतो? अंधार झाला म्हणून दिवे लावा म्हणतो, दिवे लागण्याची वेळ म्हणतो आपण. कारण दिवे लागण्याची वेळ असते, संध्याकाळ असते. दिवसभर कोणी दिवे लावत नाही, कारण की दिवे लागले नसते गरज नसते. सूर्याचा उजेड आपल्या घरामध्ये येतो, त्यावेळी आपल्याला कृत्रिम दिव्यांची गरज नसते. मग आपण दिवे लागण्याची वेळ काय म्हणतो? कारण ती वेळ असते संध्याकाळी. आता अंधार पडायला लागलेला आहे, आता दिवे लावायला पाहिजे. मग दिवे लावायला गेला, अंधार पडतो आहे म्हणून आपण दिवे लावतो, आणि अंधार आपण तो कमी करतो की नाही. आपण अंधार कमी करण्यासाठी दिवे लावतो. तसंच अविवेक दूर करण्यासाठी आपल्याला विवेक आणावं लागेल, विवेकाची पेरणी विवेकाच्या बिया आपल्याला पेराव्या लागतील. आणि मग तुम्हाला असं आहे की त्याला म्हणतात एफर्टलेस मेडिटेशन की नाही.
हे ध्यान हे एफर्टलेस असतं. म्हणजे तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. आपण ध्यानाभ्यास म्हणतो, ध्यानाचा अभ्यास म्हणतो. अभ्यास म्हणजे तुम्ही काहीतरी करत आहात, करावं लागतं आहे, पण तुम्हाला करावंच लागत नाही काही. त्याला म्हणतात एफर्टलेस मेडिटेशन. कारण ते आपोआप होतं. असं आपोआप काय होतं? ते आपोआप होत नाही आहे, आपोआप झाल्यासारखं वाटतं आहे. आपोआप त्याला काय म्हणतो? आपोआप यासाठी म्हणतो की सहज होतं, स्वाभाविक होतं, म्हणून आपण त्याला आपोआप म्हणतो. त्यासाठी स्वामींनी छान उदाहरण दिलं स्वामी विवेकानंदांनी की एखादा पट्टीचा पेटी वाजवणारा असतो की नाही, त्याचे बोटं आपोआप फिरतात पेटीवर आणि ते सुरातच फिरतात. तो बोलत असतो तरी बोटं फिरत असतात की नाही. पण त्यांनी आपलं विषय होतो, आधी त्यांनी सा रे ग म पद केलं, सा रे ग म रे ग म केलं आहे त्यांनी आधी, म्हणजे सहजपणे फिरतात. तर सहजपणे फिरतात, ते आपोआप नाही फिरत. ते त्याच्या आधी त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी खूप प्रॅक्टिस केलेली आहे की नाही, स्वरांची प्रॅक्टिस केली आहे, आणि म्हणून ते आता तुम्हाला स्वाभाविक वाटतं. कोणतीही गोष्ट स्वाभाविक नसते, त्यासाठी आधी प्रयत्न केला. पोहणार आधी सहजपणे पोहतो आहे की नाही. त्याला फ्लोटिंग पण करता येतं. म्हणजे हातपाय न हलवता तो तरंगू शकतो, त्याला फ्लोटिंग म्हणतात आहे की नाही. पण जो नवशिका असतो त्याला खूप हातपाय आपटावे लागतील आहे की नाही. कसा तरी तो तरंगण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला डुबू न देण्याचा तो प्रयत्न करतो. कारण तो काय नवशिका आहे, नुकताच शिकायला त्यांनी प्रारंभ केला आहे. पण असं करता करता ते इतकं स्वाभाविक होऊन जातं, कारण शरीर हे आपोआप तरंग, त्याला बॉयन्सी असते की नाही. माणसं डुबत नसतात, त्या ते बॉयन्सी नसते, त्याला शरीराला सवय नसते, तो डुबतो. तसं तो डुबत नाही. माणसं सगळे पशु तरंगतात, माणसंही तरंगतात आहे की नाही. सगळ्यांनाच पोहता येतं, पशूंना पोहता येतं आहे की नाही. कुत्रा पोहतो, गाय पोहते, हत्ती पोहतो, सगळेच पशु पक्षी पोहतात, साप पोहतो, माणसंही पोहू शकतात. पण तो पोहत का नाही? त्याच्यात बॉयन्सी असते आहे की नाही. स्त्रियांमध्ये जास्ती असते पुरुषांपेक्षा, सगळे तरंगू शकतात. मग तरंगत का नाही आहे? कारण आपल्याला ते आपण त्याचा अभ्यास नाही केलेला. पशु कुठं अभ्यास करतात? ते प्रकृती दत्त असतं. माणसाला भीती असते पाण्याची, तो वाटतं मी डुबेल, तो डुबत नाही आहे, पण त्याला डुबेल. मग त्याला काय शिकावं लागतं, हातपाय आपटून शिकावं लागतं. मग शिकता शिकता तो फ्लोट करतो. फ्लोट म्हणजे काहीही प्रयत्न करता तो तरंगू शकतो आहे की नाही. मग ते खरं आहे ते नाही. तसंच मन हे जे आहे हे शांत आहे, मन हे प्रसन्न आहे. त्याला प्रसन्न करण्याची गरज नाही. मन शांत आहे, मनाला शांत करण्याची गरज नाही आहे नाही. पण त्याला करावं का लागतं? की त्याला आपण अशांत केलेलं आहे नाही. मनाला अशांत केलं आहे, मनाला अप्रसन्न केलेलं आहे की नाही. आणि त्याच्यामुळे आज आपला संबंध येतो मनाशी, अशांत आणि अप्रसन्न मनाशी संबंध येतो, दुःखी मनाशी संबंध येतो. मन स्वतः दुःखी नाही आहे, मनात स्वभाव सुखी आहे की नाही. जसे लहान मुलं आहे की नाही, स्वभावतच सुखी असतात, आनंदी असतात, आणि त्यांच्या क्रियेमधून आपल्याला दिसतं ते आहे की नाही. मग ते लहान असताना मोठेपणी का होत नाही? कारण काय आपण मनाला अप्रसन्न केलं आहे, दुःखी केलं आहे. अशी कारणं अनेक निर्माण केलेली आहे आपण, की हळूहळू जसजसं वय वाढतं तसतसे आपण आणखी दुःखी होत जातो, आणखी होत जातो आहे की नाही. आपल्याला शॉक बसतो आणि काही घडलं विपरीत प्रतिकूल काय घडलं तर आपल्याला धक्का बसतो. धक्का बसण्याचं काहीच कारण नसायला नको आहे की नाही. म्हणजे आपण थिअरॉटिकली बोललो तर काही झालं तरी थोडासुद्धा धक्का बसायला नको माणसाला. कारण काय त्याला विवेक असेल, थोडासुद्धा धक्का बसणार नाही आहे की नाही. कृष्ण बघा, कृष्णाच्या जीवनामध्ये थोडासुद्धा धक्का बसत नाही, काहीच नाही की नाही. नित्यम च समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु भगवद्गीता म्हणते. समचित्तत्वम, चित्त अगदी समांतर आहे, खालीवर नाही आहे. तराजूची दोन पाकडी असतात, ती समांतर असतात आणि काटा नेहमी मध्ये असतो आणि खालचा काटा वरच्याकडे जुळलेला असतो. समचित्तत्वम, सम आहे, एकाच लेवलमध्ये आहे, एकाच पातळीवर आहे, नित्य आहे. पुन्हा ते नेहमी आहे. हे ज्ञानलक्षण आहे गीतेमध्ये, त्याला ज्ञानलक्षण म्हटलं आहे. ज्ञानाचं चिन्ह आहे, ज्ञान आहे तुमच्यामध्ये म्हणून तुमचं चित्त नेहमीच सीमा आहे. पण इष्ट झालं की ते हलतं ना. इष्ट अनिष्ट उपपत्तिषु, म्हणजे इष्ट निर्माण झालं, उपपत्ती झालं, त्याचं ते उत्पन्न झालं, आणि अनिष्ट उत्पन्न झालं तर तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतो. तो व्हायला नको की नाही. तो केव्हा होणार नाही? तुमच्यापाशी ज्ञान असेल तर आहे की नाही. न प्रवृषेत प्रियम प्राप्य न द्विजेत चाप्य प्राप्य, हे गीतेतलंच आहे की नाही. जर प्रिय झालं तर आपण खूप
हसतो खिदळतो. अप्रिय झालं की आपण दुःखी होऊन जातो. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य, प्रिय प्राप्य झाल्यानंतर तो उड्या मारत नाही, हसणं नाही. नो द्विजेत चाहतो, उद्विग्न होत नाही जर अप्रिय झालं तर. कारण काय, त्याला माहिती आहे असं अप्रिय प्रिय वगैरे काही नसतं. स्वामीजी हे नेहमी समजून सांगतात, हे 2 भाग आहेत की नाही. पुस्तकाला 2 बाजू आहे, एक समोरची बाजू आहे, एक मागची बाजू आहे. प्रत्येक वस्तूला 2 बाजू असतात आणि 2 बाजू म्हणून एक त्याला ऑपर्स अँड रिव्हर्स ऑफ सेम कॉईन म्हणतो आपण. नाण्याला मागची बाजू आणि पुढची बाजू असते. प्रत्येक गोष्टीला मागची चंद्राला मागची बाजू आहे, सूर्यालाही पुढची आहे मागची. आपल्यालाही पाठ आहे पोट आहे की नाही. तसं सुख आणि दुःख एकत्र असतात, इष्ट आणि अनिष्ट एकत्र असतात. आपल्याला कळत नाही, आपल्याकडे ज्ञान नाही आहे, विवेक नाही आहे की नाही, की ह्या गोष्टी एकत्रच असतात. तुमच्याकडे हे आलं की ते येणारच. तुम्ही पुस्तक घेतलं की मागची पुढची बाजू येणारच तुम्हाला. या 2 वेगळ्या नाही आहेत, त्या एकत्र आहेत की नाही. आणि आता आपण इथे याच्यात बघितलं की एखाद्या वेळी मी गोष्ट विसरून जातो आणि मग खूप कष्ट होतात. भावात न राहिल्यामुळे एकदा तर माझे दात तुटले. म्हणून मी ठरवून टाकलं आहे की दैववाणी किंवा प्रत्यक्ष आदेश होईपर्यंत भावातच राहील, भक्तीचा अवलंब करून राहील. तुमचं काय मत आहे? ते नेहमी नित्यम च समचित्तत्वम. आता हे उदाहरण आपल्या जगामध्ये पदोपदी दिसत नसतात, आहे की नाही. म्हणून ते म्हटलं आहे ना की संभवामी युगे युगे. युग म्हणजे किती मोठं आहे की नाही. युग म्हणजे युग आणि कल्प तर आणखीच मोठं आहे की नाही. कल्पक्षये पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यहम की नाही. कल्पाचा प्रारंभ होतो तेव्हा सृष्टीचा प्रारंभ होतो. कल्पादो विसृजाम, कल्पाचं विसर्जन होतं. मधल्या काळामध्ये ते हायबर्नेशनमध्ये असतं, म्हणजे काहीच होत नाही, त्याला हायबर्नेशन म्हणतात की नाही. सृष्टी पूर्णपणे स्थिर असते. आता हा मी युगी युगी जन्म घेतो भगवान म्हणतात. संभवामी म्हणजे अहम संभवामी, मी जन्म घेतो, मी संभव होतो. जन्म म्हटलं नाही तिथे, आधी म्हटलं आहे बहुनी मे जन्मानी तवच अर्जुन. माझे खूप जन्म झाले आणि अर्जुना तुझे पण खूप झाले जन्म, परंतु मला ते सर्व माहीत आहे. मी विचलित होत नाही. मला माहिती आहे यात्रा आहे, शरीराची यात्रा आहे, शरीर यात्रा ती माझी यात्रा नाही आहे की नाही. कारण काय, मी एंडलेस आहे आणि बिगिनिंगलेस आहे की नाही. मी अनादी आहे आणि अनंत आहे की नाही. अनादी म्हणजे मला आधी नाही आहे, प्रारंभ नाही आहे. मला प्रारंभ नाही म्हणजे अंत नाही आहे, म्हणून मी अनंत आहे की नाही. म्हणजे मी विश्वरूप आहे की नाही. माझं खरं अस्तित्व, मी खरा असं आहे, विश्वरूप आहे. तिथे कुठं कशा. आता तुम्ही ध्यानामध्ये या विश्वरूपाचं ते आहे ना, आपलं पसायदान आहे ना ज्ञानेश्वर महाराजांचं. आता विश्वात्मके देवे तेणे वाघयज्ञे तोषावे. मी एक वाघयज्ञ केला, वाणीचा यज्ञ केला. इथे मी त्याला ज्ञान म्हटलं आहे. ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मेमती. त्याला ज्ञानयज्ञ म्हटलं आहे. यज्ञाचे खूप प्रकार आहे. हा सगळ्यात मोठा श्रेष्ठ यज्ञ आहे ज्ञानयज्ञ आहे की नाही. आपण आहुती देतो तो पण यज्ञ आहे की नाही. श्रेया द्रव्यमयात यज्ञा ज्ञानयज्ञ परंतप की नाही. अर्जुना हे परंतपा, सगळ्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. आता द्रव्यमयामध्ये तुम्हाला पुष्कळ पैसा लागेल. मोठा यज्ञ करायचा, चंडी सहस्रचंडी महायज्ञ करायचा, तुम्हाला तेवढेच लाखो कोटी रुपये लागतील. ज्ञानयज्ञ तुम्हाला काहीच पैसे लागणार नाही की नाही. तुम्ही बसल्या बसल्या ज्ञानयज्ञ करू शकाल. ध्यान हे ज्ञानयज्ञच आहे की नाही. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते की नाही. द्रव्यमयात यज्ञात, द्रव्यमयात यज्ञान म्हणजे ज्याच्यामध्ये द्रव्याचं प्राचुर्य, खूप द्रव्य पाहिजे तुम्हाला. तुम्ही काही करा, त्याला चॅरिटी म्हणतो आपण, लोकसेवेचं काम म्हणतो, त्याला पैसे लागतात की नाही. तो यज्ञ आहे की नाही, समर्पण आहे. इतरांसाठी काहीतरी तुम्ही करता आहात, लोकसेवेचं कार्य करता आहात, परोपकाराचं कार्य करता आहात, मग तो यज्ञ होऊन जातो की नाही. पण त्याला पैसे लागतात, त्याला साधनांची अपेक्षा असते की नाही. मग तो यज्ञ मोठा झाला ना. तुम्ही एवढा पैसा खर्च करता
की नाही. ते म्हणतात तो यज्ञश्रेष्ठ नाही, ज्ञानयज्ञपर्यंत. द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञपर्यंत. बस सर्व असं कारण पाहिजे ना. तुम्हाला पटत नाही ते, पण त्याला कारण आहे. सर्व कर्म अखिलम पार्थ, अखिलम सर्वम कर्म पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तुम्ही ज्ञान केलं की सगळंच काही त्याच्यात आलं, की नाही. तुमचं जायकवाडी भरलं की म्हणता हां जायकवाडी भरलं आहे, आता काय आपल्या पाणी येईल, आपल्या घरी पाणी येईल आहे. जायकवाडी तिकडे भरलेलं आहे. तुम्हाला म्हणतात जायकवाडी भरलं ना, आता वर्षभर 2 वर्ष काय आपल्याला चिंता नाही पाण्याची. याचं कारण काय आहे, ते भरलं की सगळंच भरलं, आहे की नाही. तुमच्या घरी आपोआप पाणी येईल आहे. ते नाही भरलं की पाणी मग कटोती होते, काटकसर करावी लागते, की नाही. तसंच तुम्ही ज्ञानाचा अभ्यास केला, ते सगळं काही आलं. उदाहरण पण दिलं गीतेमध्ये याचं, की नाही, 2ऱ्या अध्यायामध्ये, की नाही, की ते सगळं एक केलं तर ते सगळं होतं. आपण ते नाही केलं की मग जसं ते श्रीरामकृष्ण म्हणतात 0 0 0 0 सगळे 0 म्हणून 0च होऊन जाईल. पण त्या शून्यासमोर 1 लावला की 10 होईल आहे 2. मग प्रत्येक शून्याची किंमत होते. नाही तर शून्याची किंमत 0च असते, पण 1 असला मग त्याची किंमत वाढते. तसंच 1 असला विश्वात्मके देवे, म्हणजे तुम्ही विश्वात्मक देवाची काय करता, आराधना करता. हा जो देव आहे तो विश्वात्मक आहे, विश्वाशी एकरूप झालेला आहे, त्याची तुम्ही आराधना करता, त्याचं ध्यान करता, की नाही. म्हणून त्याला ध्येयम श्रीपती रूपमजस्रम असं म्हटलं आहे. शंकराचार्यांनी उपदेश करताना घेई घेई माझे वाचे गोडनामा विठोबा, तुकारामांचं आहे ना, हे माझ्या वाणी घेई घेई माझे वाचे गोडनाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे काण माझ्या विठोबाचे गुण. आणि आणखी काही आहे, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. प्रत्येकाला त्यांनी कामाला लावून दिलं आहे. तर शंकरांचं आहे ते गेयम गीता नाम. असं तुम्हाला गाण्याची हौस आहे, काहीतरी म्हणायचं आहे, स्तोत्र म्हणायचं आहे वगैरे, मग त्याला गीता, भगवद्गीता ऐक, ते गेय आहे. गीता ही गेय आहे, म्हणजे म्हणता येते, छंदामध्ये म्हणता येते, अनुष्टुप छंद आहे. आणि गेयम त्याला गेयत आहे. सहस्र म्हणजे विष्णू सहस्रनाम, त्यालाही गेयत आहे, की नाही, ते श्लोकबद्ध आहे. नाही हां ठीक आहे. मग तुम्हाला गायन करायचं आहे किंवा म्हणायचं आहे, गेयत आहे, ज्याला गीताला गेयत आहे म्हणून त्याला गीताच म्हणतात, ते गीत आहे. आणि विष्णू सहस्रनाम त्याला गेयत आहे, की नाही. मग तुम्हाला मनाला काय, मला ध्यान करायचं आहे, कसं ध्यान करणार. ध्येयम श्रीपती रूपमजस्रम. श्रीपती, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीपती म्हणजे नारायण विष्णू, की नाही. त्याचं काय करा, ध्यान करा. कसं ध्यान करा, श्रीपती रूपमजस्रम, ते अजस्र रूपाचं ध्यान करा. म्हणजे तो विश्वात्मा आहे. तुमचं मन जेव्हा विश्वमय होईल तेव्हा त्या सगळ्या ज्या शांत गोष्टी आहेत, संपणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा तुमचा संबंध तुटून जाईल आहे. आपण ध्यान करताना आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते सगळे ह्या जगातल्या विचार येतात. आपण जगामध्ये जसे जगलो किंवा जगतो आहोत ते विचार आपल्या मनामध्ये येतात, नाही की नाही. आणि ते काही ते पण ध्यान संपून जातं. म्हणून तुम्ही नेहमी काय आहे, तुम्ही याचा विचार करा की तुम्ही विश्वाशी एक विश्वात्मा आहात. तुम्ही शरीरामध्ये तुम्ही फक्त काही काळासाठी आलेले आहात, काही काळासाठी, 100 वर्षासाठी तुम्ही फक्त आलेले आहात. पण या अस्तित्वाचं वय काही 100 वर्ष नाही आहे. तुम्हाला अस्तित्व नाही, तुम्ही अस्तित्व आहात, की नाही. हा ध्यानाचा विषय आहे, नाही. म्हणून ते म्हणतात मी प्रत्यक्ष आदेशीपर्यंत भावातच राहीन. हा भाव भक्तीचं अवलंबन करून राहीन. तुमचं काय मत आहे. आणि मग म्हणतात बघा, आणि तुम्हाला तरी विचारायचं, मी विचारायचं काय म्हणून, या शरीरात कोणी एक आहे. आता शरीरात आहे कोणी एक आहे, तोच माझ्याकरवी सारं करून घेतो. मध्ये मध्ये देवभावाचा आवेश माझ्यात होई, त्यावेळी कुणीतरी माझी पूजा केल्याखेरीज काही केल्या बरेच वाटे ना. आता शरीराची पूजा कशी होईल आहे, की नाही. त्या शरीरातल्या विश्वात्म्याची पूजा होते. मला बरंच वाटे ना. सुंदर आहे बघा. म्हणजे त्यांनी आपले अनुभव इतके स्पष्टपणे करून दिले आहे पूर्ण वचनामृतामध्ये किंवा गीतेमध्ये. गीतेचं महत्त्व काय आहे, की नाही. याचं महत्त्व काय आहे, ज्या गोष्टी तुम्हाला एरवी कल्पना करता येत नाही, ज्याचा अनुभव घेता येत नाही, ज्या आपल्या शब्दांमध्ये सांगता येत नाही,
यतो वाचो निवर्तनते, तुमची वाणी परत फिरते. अप्राप्य मनसासह, मनसुद्धा तुमचं मन नाही मिळालं म्हणून परत फिरतं. अशा गोष्टी तुम्हाला तिथे सांगितल्या जातात, बोलल्या जातात, ते सांगितल्या जातात की नाही. जणू काही अनुभव देण्यासारखा प्रयत्न केला जातो. आता इतका प्रयत्न आहे बघा. सारखे भक्त येतात श्रीरामकृष्णांकडे की नाही. मग दक्षिणेश्वरी यायचे, त्यानंतर काशीपूरला तिथे यायचे, त्याच्या आधी श्यामपूरला यायचे आहे की नाही. आणि नुसते बसले असायचे ऐकायचे की नाही. मग श्रीरामकृष्ण काय सांगतात की नाही, खूप सांगतात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे तिथे. हसणं खिदळणं पण आहे, गप्पा आहे, सगळ्या पुष्कळच्या गप्पाही पण आहे. पण ते काय आहे, विश्वात्मक आहे सगळं आहे की नाही. एक घटना आहे श्रीरामकृष्ण लीला प्रसंगामध्ये की त्याचं नाव विसरलं होतं. त्याचं नाव होतं अतुल काहीतरी होतं आहे की नाही. ते आपल्या एका मित्राला घेऊन आले श्रीरामकृष्णांकडे. मला वाटते सुट्टीचा दिवस रविवार काहीतरी असेल. आणि त्यांना वाटलं की काहीतरी याच्या अध्यात्माचं काहीतरी कानावर पडेल याच्या माझ्या मित्राच्या, आणि म्हणून ते तिथे घेऊन आले श्रीरामकृष्णांकडे. आता असे लोक बसले होते, श्रीरामकृष्ण बोलत होते जसं आपण बघतो. सहज बोलणं, हितोपदेश. सहज जरी बोलणं तरी ते ब्रह्माविषयीच बोलणं असतं. आपल्याला वाटते सहज बोलणं, आपल्या गप्पा प्रपंच गप्पा नसतात त्या. प्रापंचिक गप्पासारख्या वाटतात पण गप्पा नसतात त्या की नाही. कशामुळं ते बोलत बसले आणि काय त्या दिवशी झालं माहीत नाही. त्याशी अध्यात्माविषयी, धर्माविषयी, कशाविषयी बोलणं झालं. नुसत्या साध्या आपल्या प्रपंच, जणू काही आपल्या जनरल टॉक ज्याला आपण म्हणतो आहे की नाही. सहज काहीतरी आपल्या गप्पा चालू आहेत की नाही. हा जो मित्र अतुल आहे तो जरा डिस्टर्ब झाला. अरे या मित्राला मी मुद्दामून आणलं काहीतरी, यांचं रामकृष्णांविषयी इम्प्रेशन काय होईल आहे की नाही. मित्रांनी आणलं की रामकृष्णाविषयी महापुरुष आहेत, ते सत्पुरुष आहे, अध्यात्म्यांना माहीत आहे, सगळं माहिती आहे, समाधीमध्ये जातात नेहमी. हे दाखवायला मी या माझ्या मित्राला आणलं. आणि आज नेमकं काय झालं माहीत नाही आहे. ते श्रीरामकृष्ण काहीच बोलत नाही. तेच फक्त असल्याच साधेसुद्धा आपण जशा एकत्र आलो की गप्पा मारतो इकडच्या तिकडच्या, काय बिना बुडूक आणि शेंड्याच्या, त्याला ना आगा असतो ना पिछा असतो. ते कुठून सुरू होतात माहीत नाही, कुठे संपतात ते माहीत नाही. असला काहीतरी आपण अशा गप्पा मारत असतो. तशाच गप्पा चालू आहे. तो मित्र खूप डिस्टर्ब झाला. तो चल आपण चालूया. तो म्हणतो थांब मला ऐकत. म्हणजे हा ज्यांनी आणलं ना त्याला वाटलं हे यांचं इम्प्रेशन खराब होईल आहे रामकृष्णाविषयी की नाही. तो म्हणतात म्हणजे जास्ती खराब होण्याच्या आधीच चल बाहेर चल आहे की नाही. जितकं ऐकतील तितकं ते इम्प्रेशन खराब होईल माझ्या मित्राचं. म्हणजे चल आता पुष्कळ झाला की नाही. तो मित्र म्हणतो नाही अजून बसू आम्हाला ऐकायचं. आणि तो मग ते शेवटी त्याला बाहेर आणलं. अरे तू काय एवढा वेळ आहे आज, काय तर ऐकण्यात याच्यामध्ये. श्रीरामकृष्ण बोलता येतात, काही ऐकण्यासारखं नव्हतं. तू कशाला तिथं ऐकत बसला होता तू. म्हणून मी आज पहिल्यांदा बघितलं. तो मित्र म्हणतो बघा आहे की नाही. आज पहिल्यांदा बघितलं मी इतक्या वर्षांमध्ये की सगळ्या हे विश्वात्मक बुद्धी काय असते की नाही, ब्रह्मबुद्धी काय असते आहे की नाही. तो मित्र म्हणतो आहे पहिल्यांदाच आलेला आहे रामकृष्णांकडे. त्याच्या मित्रांनी त्याला पहिल्यांदाच आणलेलं आहे. तो पहिल्यांदाच आला आहे, पहिल्यांदाच ऐकतो आहे. पण त्याला ते जाणवलं, ते या आणणाऱ्याला जाणवलं नाही. त्याला म्हणतो मी आज पहिल्यांदा बघितलं आहे की जेवढे सगळे बसले आहेत ते सगळे कसं काय एकत्व जाणवलं मला. सगळीकडे एकत्व जाणवलं. म्हणजे काय वंडरफुल आहे बघा आहे की नाही. किती म्हणजे तिथे दोन नाही आहे की नाही. जणू काही श्रोता आणि वक्ता एक होऊन गेलेले आहेत की नाही. हा भाव आहे नाही. काही केल्या बरेच वाटे ना पूजा केल्याशिवाय. पुढे काय म्हणतात ते, मी यंत्र ती यंत्री, ती जसं करविते तसं करतो, जसं मी बोलविते तसं बोलतो की नाही. इथे तुमचं स्वतःचं व्यक्तित्व शून्य आहे. तुम्ही नाहीच आहात. त्याला ध्यान किंवा समाधी म्हणजे आपल्या समाधीचा आहे त्याच्यात उल्लेख आहे की नाही. ते तुम्ही नाहीच आहात. म्हणजे तुम्हाला एक्झिस्टन्स नाही आहे, तुम्हाला अस्तित्व नाही आहे. तुम्ही अस्तित्व आहात. तुम्हाला आनंद नाही आहे. तुम्हाला आनंद मिळायचं काय, तुम्हीच स्वतःचा आनंद आहात. तुम्ही सुखस्वरूप आहात की नाही. सच्चित सुख आपण ब्रह्माचं वर्णन करतो किंवा सच्चित आनंद आपण ब्रह्माचं वर्णन करतो. याचा अर्थ काय आहे की नाही, की तुमचं ते स्वरूप आहे. तुम्हीच ते आहात. तुम्हाला ते हस्तगत करायचं नाही किंवा ते मिळवायचं नाही आहे. कारण जी गोष्ट आपल्याकडे नाही ते पण मिळवतो ना. नानवाप्त मवाप्तव्यम गीतेमध्ये आहे. भगवान म्हणतात
की मला असं काही मिळवण्यासारखं आलं नाही की जे मला मिळालं नाही कारण मिळू शकणार नाही मी. नानवाप्तम अवाप्तव्यम, मला सगळंच मिळालं आहे आणि मी सगळंच मिळवू शकतो. म्हणजे मला अभावाची काही जाणीव नाही आहे, माझ्या जीवनामध्ये अभाव नाही आहे. ग्रस्तता सोडून द्या, अभावग्रस्तता तो दूरचा गोष्ट आहे. माझ्या अभाव नाही आहे. जेव्हा परिपूर्ण असतं तेव्हाच अभाव नसतो. ब्रह्म हे परिपूर्ण आहे की नाही. मी तुम्हाला आनंदाचा अभाव नाही आहे की नाही. का? कारण तिथे तुम्हीच नाही आहात. तुमचं जे एक छोटंसं व्यक्तित्व आहे की नाही, का शिशी एका छोट्याशा बाटली इतकं, ते तुमचं अस्तित्वच नाही, तुमचं खरं अस्तित्वच नाही आहे तुमचं. ते खरं अस्तित्व तुमचं विश्वमय आहे. म्हणून ते म्हणतात आई जसं करवी ते. आपण म्हणू शकतो काय की नाही, आई वगैरे बाजूला ठेवा आहे की नाही. आपण देव जसं करतो तसं करतो म्हणून म्हणतो. इन्शाअल्लाह मुस्लिम म्हणतात ते की जशी ईश्वराची इच्छा तसं होईल आहे. आपणही म्हणतो ईश्वराच्या इच्छेने होईल, जसं देवाची इच्छा होईल तसं होईल. केव्हा म्हणतो, जेव्हा आपण सगळं हताश होतो आहे की नाही, सगळे आपले उपाय थकतात, तेव्हा जेव्हा डॉक्टरही म्हणतात आता आमच्या हातात काही नाही, आता देवाच्या हातात आहे. अरे आधी म्हण ना बाबा आहे की नाही. आधी कोणी म्हणत नाही. ज्याच्यात तो म्हणतो आता मी सगळंच करणार आहे की नाही, तुम्ही काळजी करू नका. पण जेव्हा काळजी करण्यासारखं असतं, जेव्हा काहीच होऊ शकत नाही, तेव्हा आता देवाच्या हातात आहे, घरी येऊन जा. याचा अर्थ काय? हे यांना आधीपासून माहीत आहे की आधी काय, नंतर काय, मध्ये काय, हे सगळं काय आहे. आई जसं करविते तसं करतो. मी बोलविते मी बोलतो. मी स्वतः बोलत नाही आहे, माझे विचार नाही आहे, माझी वाणी नाही आहे, माझं काहीच नाही आहे, किंवा मीच नाही आहे. मग मी नाही तर काहीतरी असलं पाहिजे ना. अस्तित्वात आहे, अस्तित्वाचा तर विनाश होऊ शकत नाही. नासतो विद्यते भावा, असत नावाची गोष्ट नसते, गीता म्हणते की नाही. जी गोष्ट नाही आहे तसं कधीच नसतं, आणि जी नसते तेव्हा ती कधी नसते, म्हणजे कधीच नसते ती. ना भावो विद्यते सता, असताचा कधी विद्यमान म्हणजे अभावच नसतो, नेहमीच असतो. सत नेहमीच असते आणि असत नेहमीच नसते. आणि हे उभयोरूपी दृष्टवंत, हे दोन्ही एंड्स बघितल्या गेल्याचा अनुभव घेतला गेला आहे. अनयो तत्वदर्शी, हे दोन्ही गोष्टी त्याचा अनुभव घेतला गेला आहे की नाही, त्या बघितल्या गेलेल्या आहेत. तत्वदर्शिनी म्हणजे ज्यांनी तत्व बघितलं आहे, ब्रह्मतत्वाचं ज्यांनी दर्शन घेतलं आहे, त्यांना कळलेलं आहे. असं दोन गोष्टी नाही आहे की नाही. आनंद आहे आणि दुःख आहे असं नाही, आनंदच आहे. सुख आहे आणि असुख आहे असं नाही आहे, सुखच आहे. मग असुख जे आहे, अप्रसन्नता आहे, दुःख आहे किंवा फेल्युअर आहे, ह्या ज्या गोष्टी काय आहेत, ह्या गोष्टी वास्तविक नाही आहे की नाही. म्हणून इथे आपल्याला हे म्हणतात तुम्हाला काय विचारायचं आहे की नंतर ते म्हणतात की फार छान उदाहरण आहे ते. आपण गेल्या वेळी बघतो आहे, हा अध्याय फार सुंदर अध्याय आहे की नाही, की तुमच्या आमच्यासाठी आपल्या एवढी उंच उडी मारता येत नाही की नाही, एवढी उंच उडी आपल्याला मारता येत नाही, एवढे उंच फ्लाईट ऑफ थिंकिंग याला म्हणतात, इतके आपण विचाराच्या जाऊ शकत नाही. पण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आहे की नाही. आता सुंदर उदाहरण देतो ना, सोसाटाचा वारा सुटलेला आहे की नाही, आणि वादळ सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये कागद कपटे कागदांचे, इथं उष्टीपत्रावळ म्हटलं आहे की नाही, पत्रावळ आहे. आजकाल पत्रावळी नसतात, पत्र म्हणजे पानांचं ते ओलेले, त्याला पत्रावळ म्हणतो. प्लास्टिकच्या अजूनही पत्रावळी मिळतात. त्या पत्रावळी काय उष्ट्या आहेत, म्हणजे वापरलेल्या आहेत, त्याचा उपयोग झालेला आहे, हवा आलेली आहे, वादळ आलेली आहे, ते हलके असतात, उकरड्यावर टाकलेले असतात, त्या हवेच्या मध्ये वर जातात, म्हणजे त्याची किंमत काही नाही आहे, बेकार आहे, उकरड्यावर टाकलेलं आहे की नाही, म्हणजे त्याचा काहीही उपयोग नाही आता. पण ती हवा त्याला वर घेऊन जाते बघा की नाही. सुंदर उदाहरण आहे की नाही. तर हवा अशी आहे की त्याला वर घेऊन जाते, आकाशात घेऊन जाते, उंच घेऊन जाते. त्याच्यामध्ये ते स्वतःची योग्यता काही नाही आहे, ती आकाशात जाण्याची योग्यतेची नाही आहे, इतकी उंची गाठण्याची त्याची योग्यता नाही आहे, त्याची योग्यता काहीच नाही आहे की नाही. पण तो स्वतःच्या योग्यतेवर जातच नाही वरती, ती हवा, त्यालाच कृपा म्हणतात की नाही. ती कृपा आहे, गुरुकृपा त्याला म्हणतात, ब्रह्मकृपा म्हणतात, ईश्वर कृपा म्हणतात, संत कृपा म्हणतात की नाही. त्याने तुमचं काहीही नसूनसुद्धा ते तुम्हाला इतक्या उंचीवर घेऊन जातं. आणि त्यात हे जितकं खरं आहे तितकंच आणखी एक खरं आहे. ते म्हणतात की कधी चांगल्या उडत उडत कधी चांगल्या जागेवर जाऊन पडते, तर कधी वाऱ्याच्या सपाटात मोरीत जाऊन पडते. सिद्धांत काय, जिकडे वारा नेईल तिकडे. ही शरणागती आहे.
याला कृपा म्हणतात, आहे की नाही. म्हणजे तुमची स्वतःची काही अर्थात ती फार मोठी अवस्था आहे मनाची. हे सगळं करून झाल्यानंतर ही अवस्था येईल आहे, नाही तर मग आम्ही आता तसं नाही आहे ते की तुम्ही पूर्णपणे शरण गेले, तुमचा इगो जो आहे तो पूर्णपणे नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. मी कोणीतरी आहे, त्याला व्यष्टित्व म्हणतात की नाही, माझं अस्तित्व आहे की नाही. हे जेव्हा माणूस म्हणतो की मी पण आहे की नाही, तो जोपर्यंत ही भूमिका घेत नाही, अस्तित्व आहे पण माझं अस्तित्व वेगळं नाही आहे. अस्तित्व आहे, अस्तित्व कधी नसतं. कोण म्हटलं तर ना भाऊ गीता म्हणतेच की अस्तित्व असतंच नेहमी, ते कधीच नाहीसं होत नाही आहे. ते अविनाशी तत्व आहे, अव्यय तत्व आहे. म्हणजे त्याला घट थोडंसुद्धा कमी होत नाही आहे. अविनाशी तू तद्विद्धी, तद म्हणजे ते ब्रह्मतत्व, त्याला तद म्हटलं आहे, सर्वनाम आहे. विद्धी म्हणजे जाणीही, ते जाण अर्जुना, ते अविनाशी आहे. ते तत्व कसं आहे, सर्वव्याप्त आहे. ततम म्हणजे व्याप्तम, येन सर्वमिदम ततम, हे सगळं जग ज्यांनी व्याप्त आहे. म्हणजे थोडीसुद्धा जागा रिकामी नाही आहे. म्हणून ते म्हणतात जसं बोलू ते तसं बोलतो, आहे की नाही. असं म्हणत नाही की जसं बोलू ते मला, पण मी ठरवतो मी इतकं बोलायचं की तितकं बोलायचं. कारण माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे ती मुभा आहे, माझ्याकडे तो फ्रीडम आहे की नाही. मला बोलवते पण मी ठरवणार मी किती बोलायचं, काय बोलायचं. तू बोलव तसं नाही आहे, जसं बोलवते तसं बोलतो, जसं चालवते तसं चालतो, आहे की नाही. म्हणजे जिथे तुमचं अस्तित्व शून्य आहे, विनाशम अव्यस्यास्य, म्हणजे इतकं ते अविनाशी आहे नाही की त्याचा विनाश अस्य याचा विनाश न कश्चित कर्तुम अर्हति. अर्हति म्हणजे त्याची योग्यता नाही आहे. अर्हता म्हणतो ना आपण, योग्यता क्रियापद आहे. की त्याची अशी जगामध्ये असं कोणतंही तत्त्व नाही आहे त्याच्या सुपेरियर म्हणा, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा बलवान, शक्तिमान, असं काहीच नाही आहे की याला नाश करू शकेन. विनाशम अव्यस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. ह्या अविनाशी तत्वाचा नाश करण्यासारखं आणखी कोणतं एक तत्त्व इथे नाही आहे, शक्यच नाही आहे, असं गीता म्हणते. म्हणजे ते ब्रह्मतत्व आहे. जे तत्त्व ततम आहे, सर्व व्याप्त आहे, त्याला नाश कोण करणार. तिथे आचार्य म्हणतात की ते प्रत्यक्ष ईश्वरसुद्धा नाश करू शकत नाही. तात्पर्य काय आहे की दोन गोष्टी आहेत, ज्या नाश होतात नाशच होतात, ज्या नाश होत नाही होतच नाहीत. त्या ज्या नाश व्हायच्या त्या नाशच होणार. ते तुम्ही काही त्याला तुम्ही केलं तरी ते काही तुम्ही त्याला नाशापासून वाचवू शकणार नाही. कारण काय, नाशवान आहेत त्या, त्याचा स्वभावच नाश होणार आहे, नष्ट होणारे आहेत. की तुम्ही किती प्रयत्न करा, किती विज्ञान म्हणा, आणखी कोणती किती प्रगत होऊ द्या, ज्या गोष्टी नाहीशा होणार त्या नाहीशाच होणार. हे जितकं खरं आहे हे तितकंच खरं आहे की ज्या गोष्टी नाहीशा होणार नाही ते कधीच नाहीशा होणार नाही. मग आता तुम्ही कसे जोडता, पण ध्यानामध्ये ते आहे, तुम्ही अशी जोडा की त्याला कशाला जोडता. आपण जीवनभर तेच करतो 24 तास. ज्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याबरोबर येणार नाही आहे, ज्याचा आपला काही संबंध तात्पुरता आहे. मी गाडीत प्रवास करतो, माझा बर्थ रिझर्व आहे की नाही, म्हणतो माझा बर्थ आहे, ही गाडी माझी आहे, हे सगळं वॉशरूम माझं आहे, सगळं प्रसाधन सगळं माझं आहे. आणि आहे की आय पेड फॉर दॅट, सगळंच माझं आहे. ते चूक आहे का, नाही चूक नाही, बरोबर आहे ते. मग चूक काय आहे, माझा प्रवास आहे, त्याला प्रारंभ आहे, ज्याला शेवट आहे. मी जिथून सुरू केला आणि तिथं संपवला, झालं, संपलं की बाहेर या, गाडी जाईल की आपल्या मार्गाने. तुमचा प्रवास संपला. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये तात्पुरतं पण आहे, टेम्पररी पण आहे, आणि त्याच्यामध्ये परमनंट पण आहे. तुम्ही परमनंट आहात, तुम्ही किती प्रवास केला आहे, अशा त्या बर्थवर किती हजारो लाखो लोकांनी प्रवास केला आहे. पण त्यावेळी तो तुमचा होऊन जातो, ते चूक नाही आहे. पण तुमचा म्हणजे तुमचाच आहे म्हणणं चूक आहे. तुमचं आहे म्हणणं बरोबर आहे, पण काही त्याला म्हणतात एव्हॅनसन्स किंवा टेम्पररीनेस म्हणतात, त्याला क्षणभंगुरता म्हणतात. तुमच्यासाठी हे जग आहे, सगळंच काही आहे, सगळंच तुमचं आहे, नाते गोते सगळं तुमचं म्हणतं बरोबरच आहे, चूक नाही आहे. तुमचं प्रेम सगळं ठीक आहे, काहीच चूक नाही आहे. चूक कुठे आहे की नाही, चूक इथे आहे की आपण त्याच्याशी चिपकतो जाऊन. आपण सदोदित आहे, आपलंच आहे म्हणतो, तिथं चुकतं आहे आपलं. आणि आपण म्हणतो सध्या आमचं काहीच नाही आहे, ब्रह्मण्याधाय कर्मणी, किती छान आहे.
नाही, तुम्ही सगळं करा पण ते ब्रह्मावर आधार करून करा. ब्रह्मण्य आम्ही विश्वाचा विचार करून करा. तुम्ही विश्वमय आहात. तुम्ही फक्त या शरीरात नाही आहे. शरीरात तुम्ही असते तर शरीराला तुम्ही अनंत काळापर्यंत धरून ठेवलं असतं. पण शरीराला काय आहे? आयुष्य आहे. तुम्हाला आयुष्य नाही आहे. तुमचं आयुष्य अनंत आहे. शरीराचं आयुष्य 100 वर्ष आहे. तुम्ही 100 वर्षाचा घाल, पण ॲब्सोल्युटली निरपेक्षपणे तुम्ही अनंत काळापर्यंत जगता. कारण ते जगणं असं तुमचं अस्तित्व असतं. तुमचं असे तुम्ही अस्तित्वमय आहात. तुम्ही स्वतःच अस्तित्व आहात. म्हणून ते तत्त्वमसी ते आहे. तत् म्हणजे ते ब्रह्म. तो म्हणजे ते तुमचं तत् म्हणजे तत्त्वालाच फक्त अस्तित्व असतं. ब्रह्मालाच अस्तित्व असतं. बाकी कशाला असं होतं? ते रिलेटिव्ह अस्तित्व आहे. मला अस्तित्व आहे पण शरीर म्हणून मग रिलेटिव्ह आहे. ते ॲब्सोल्यूट नाही आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय? ते दिसतंय तसं नाही आहे. ॲक्च्युअल नाही आहे. म्हणून इथे म्हणतं की किंवा म्हणतात की चांगल्या जागी पडते तर कधी वाऱ्याच्या सपाट्यात मोरीत जाऊन पडते. जिकडे वारा नेईल तिकडे. म्हणजे हा म्हणत नाही की मला इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, मला वर जायचं आहे, मला खालीच जायचं आहे, इकडे जायचं नाही. हा फार उच्च अवस्था आहे. ही साधकाची फार उच्च अवस्था आहे. म्हणून तिथं उल्लेख केला याच्यामध्ये आहे की नाही. फार उच्च अवस्था आहे. तिथे स्वतःची इच्छाच राहत नाही आहे. विहाय कामान यस सर्वान. शेवटची अवस्था आहे ती. स शांतीमध्ये गच्छती. तो मुक्त होऊन जातो असं गीता म्हणते. विहाय परित्यज्य. सगळं काहीच नाही आहे. मनोगतान मनाच्या आत शिरलेल्या सर्वान कामान. तुमची स्वतः इच्छाच नाही आहे. मला इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं, मला हे मिळवायचं, मला ते मिळवायचं. पण ही अवस्था आहे आपल्या ह्याच्यातलं नाही आहे. ते प्रापंचिक नाही. याच्यामध्ये प्रपंचात तुम्हाला जे पाहिजे ते करा की करतोच हा माणूस. परंतु ते सांगड घालता येत नाही त्याची की नाही. ह्या गोष्टी त्या गोष्टी एकत्र. ती प्रकाशाने उजेडाची सांगड घालू शकत नाही. का घालू शकत नाही? कारण विरुद्ध स्वभाव आहे. जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नाही आहे की नाही. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश नाही. या दोन गोष्टी विरुद्ध स्वभावाच्या कशा एकत्र येणार की नाही. म्हणून हे तर ठीकच आहे, सगळं चाललं आहे आपलं. यात काही फरक नाही, प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. परंतु याचं एक काय आहे? अस्तित्व आहे. हे मान्य केल्यानंतर याचं अस्तित्व काय आहे? थोड्या वेळासाठी आहे की नाही. म्हणजे अनंत काळामध्ये हे 100 वर्ष म्हणजे एक बिंदू आहे. समुद्रामध्ये अथांग पाणी असतं की नाही. त्याचं एक थेंब जसं आहे ना तसं आपलं अस्तित्व आहे. ते बरोबर उदाहरण नाही आहे पण द्यावं लागतं आपल्याला समजण्यासाठी आहे की नाही. कारण थेंबामध्ये संपूर्ण समुद्र असतो. थेंबाचं जे नेचर आहे की नाही, थेंबामध्ये जे आहे ते सगळं समुद्रामध्ये असतं. पण ते उदाहरण आहे की नाही की तुमचं अस्तित्व आहे परंतु ते तात्कालिक आहे की नाही. ट्रेनमध्ये तुमची ट्रेन आहे, तुमचं बर्थ आहे, परंतु ते माझं विमान आहे, तुमचं विमान नाही आहे. ते तुमचं सीट नाही आहे. विमान खाली उतरलं की तुम्ही बाहेर पडता. हे जग तुमचं आहे, सगळंच तुमचं आहे, त्याविषयी काही संशय नाही आहे. तुमचं म्हणत असताना ही जाणीव असणं त्याला विवेक म्हणतात की जे नित्य वाटताना अनित्य आहे याची जाणीव, याला वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे काहीतरी असं काहीतरी विचित्र काहीतरी आहे, न समजण्यासारखं आहे, हे तिथे इलॉजिकल आहे, इरॅशनल आहे, असं काही नाही आहे. सिम्पल आहे की नाही. काही गोष्टीला तात्कालिक अस्तित्व असतं, काही गोष्टीला सर्वकालिक अस्तित्व असतं आहे की नाही. तत्काल आणि सर्वकालीमध्ये फरक असतो. जी गोष्ट नेहमी असते ती नेहमीच असते हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि जी गोष्ट तात्काळ तेवढीच असते ती त्याच्या पलीकडे नसते ती आहे की नाही. कुठलेही आपण जगात सतत त्याचा अनुभव घेतो. यात काही न समजणारं काहीच नाही आहे. पण हे विवेक तुम्हाला आहे की नाही. ते म्हणतात की जिकडे वारा नेईल तिकडे की नाही. म्हणजे इथे तुम्ही राहिलेच नाही आहे. ते आपण ते वचनामृतात ती गोष्ट आणतो ना, ते श्रीरामकृष्ण ध्यान करत आहेत, मच्छरदानी बसले, भक्त लोक बसले आहेत त्यांच्या खोलीमध्ये. आणि ते बरेच असं त्याचा उल्लेख केला त्याचा मी, की ते बाहेर येतात थोड्या वेळाने आणि म्हणतात, मच्छरदानी बाहेर करतात, बाहेर येतात, म्हणतात की आज काही ध्यान जमलं नाही आहे की नाही.
आता श्रीरामकृष्ण म्हणतात मला ध्यान जमलं नाही, आहे की नाही? काय गंमत आहे बघा. आणि ते जमले म्हणतात सांगतात पुन्हा, असं काही नाही, असे सांगायचे नसतात, लोकांना काय वाटेल असे नाही आहे. ते म्हणतात मला ध्यान जमलं नाही. पुढे जाऊन म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात आईने नाही करून दिलं तर कुठलं ग्रहण होणार, आहे की नाही? ते महत्त्वाचं आहे. जर देवाने तुमचं ध्यान नाही करून दिलं तुमचं ध्यान कुठलं होणार, आहे की नाही? म्हणजे बघा स्वतःचं काहीच नाही. मी ध्यान करतो मला ध्यान जमण्याचा प्रयत्न करतो, नथिंग. त्याला म्हटलं एफर्टलेसनेस. तुमचा स्वतःचा प्रयत्न आहे पण खरोखर प्रयत्न नाही आहे. प्रयत्न करताना असताना मी तसा प्रयत्न करत नाही की नाही की त्याच्यामध्ये मी राहिलं आहे, मी प्रयत्न करतो राहिलं आहे की नाही. देवाची कृपा म्हणून हे सगळे एक्सप्रेशन्स आहेत, ते आपल्याला समजतात. आहे गुरुकृपा, दैवकृपा, ब्रह्मकृपा, संतकृपा ह्या गोष्टी असतात ना, हे खऱ्या आहेत, ह्या तंतोतंत खऱ्या आहेत. फक्त त्याची जाणीव आपल्याला ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. पण ह्यांच्यात होते म्हणून ते एक्सप्रेस करू शकतात. त्या गोष्टीतली गोष्ट सांगतात ते, किंवा त्या गोष्टीला गोष्टी ज्याप्रमाणे म्हणतो रामाच्या इच्छेने डाका पडला, रामाच्या इच्छेने मला पोलिसांनी पकडलं वगैरे, रामाच्याच इच्छेने सोडून दिलं, ही गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे ती. ही जरा 2 ओळी दिल्या, मोठी गोष्ट आहे. हनुमान एकदा रामाला म्हणाला, म्हणजे रामाने म्हटलं अरे वरदान माग काहीतरी, तू माझी खूप सेवा केली, तू माझा एकनिष्ठ आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे की नाही, काहीतरी माग तू माझ्याकडनं, की नाही. आपल्या पुराणामध्ये या गोष्टी खूप येतात, रामायणामध्ये म्हणता प्रसन्न की माग, तुला मागेल ते देईल मी, की नाही. तर राम म्हणतो की काय सुंदर आहे बघा. तो म्हणतो मला काही नको, मी शरणागत आहे. हे रामा तुला मी शरणागत आहे, मग तुला काय मागायचं, की नाही. तू आणि मी एक आहे. शरणागत म्हणजे काय असतो, एक होऊन जातो, आहे की नाही. म्हणजे मागण्यासारखं राहतच नाही, कारण देणारा देतो ना, आहे की नाही. मला मागायचं नाही, मग देणार कसा. तू इतका शरण झाला आहे की तो वेगळा नाहीच आहे, त्याला मला मागायचं काहीच नाही आहे, मी तूच आहे. ते आहे ना, मी दास आहे, त्वदंशक आहे, आणि आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, मी आत्मबुद्धीने तू आणि मी एकच आहे. देहबुद्ध्या तू दासोहम, जे मला वाटतं मी शरीर आहे त्या तुझा दास आहे. आत्मबुद्ध्या त्वदंशका, की नाही. जीवबुद्ध्या त्वदंशका, मला म्हणतात जीव आहे तू ब्रह्म आहे, तेव्हा मी तुझा अंश आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, मला वाटतं तू सर्वपद, पण मी तसाच आहे, असं माझं निश्चित मत आहे. ती मी निश्चितामती, अशी माझी निश्चित बुद्धी आहे, मला नक्की माहिती आहे असंच आहे म्हणून, की नाही. मी वेगळ्या 3 अवस्थांमध्ये असतो, की नाही. तिन्ही गोष्टी खऱ्या आहेत. हे रामामित्र मी शरणागत आहे, पूर्ण शरणागत आहे. त्याला पुन्हा विषय लावला, पूर्ण शरणागत आहे आणि पूर्ण शरणागत आहे, की नाही. म्हणजे थोडंसं शरणागत आहे आणि थोडंसं माझं ठेवलेलं आहे राखून, गरज पडलीत राहू द्या, आहे की नाही. आपण थोडं सावध असतो ना, आपण बराच व्यवहार करतो. गरज पडली तर आपल्याकडे काहीच राहू द्या, थोडीशी अधिकार राहू द्या, कारण सगळं दिलं मग आपल्याला गरज पडली तर आपल्याला काहीच नाही राहिलं शिल्लक, असं नाही आहे की नाही. ते म्हणतात पूर्ण शरणागत आहे. मग आता आशीर्वाद मागतात, आहे की नाही. म्हणजे मागायचं काहीतरी आहे, पण आशीर्वाद म्हणजे मागणंच झालं ना. तुम्ही काहीतरी मागता आहात, म्हणजे म्हणण्यासारखी सकामता आहे त्याच्यामध्ये. पण हनुमान पूर्णपणे निष्काम होता, की नाही. नारदाचा पुष्कदा येतो, अहिल्याचं येतं उदाहरण. ते मागता आहात, मागणं म्हणजे तुम्हाला काहीतरी गरज आहे की नाही. पण ते मागणं खरं मागणं नसतं, आहे की नाही. ते खरं मागणं नसतं आणि खरं देणंही नसतं बघा, ते एकत्व असतं. ते बघा पूर्ण शरणागत आहे, असा आशीर्वाद दे की जेणेकरून तुझ्या पादपद्मी शुद्ध भक्ती राहिले. मागणं आहे पण मागणं नाही आहे. श्रीरामकृष्ण सत्याची प्रार्थना फार सुंदर आहे. आई मी तुला शरणागत आहे, मला माझ्याकडे बुद्धीही नाही, मी ज्ञानही नाही, भक्तीही नाही, साधन पूज भजनही नाही. आई तुम्हाला शुद्ध भक्ती दे, निष्कामता दे, अहेतुक भक्ती दे, आहे की नाही. म्हणजे मागणं आहे की नाही. काहीतरी मिळतं आहे, काहीतरी मागील मला काहीतरी पाहिजे आहे, तू देणार आहे मी घेणार आहे. पण हे फक्त काय आहे, वरचं आहे. खरं काय, हे घेणंही नाही देणंही नाही आहे, याच्यात एकत्व आहे. म्हणून त्याला शरणागत म्हटलं आहे की नाही. तुझ्या पादपद्मी, तुझ्या पदकमली काय राहिलं आहे, माझी शुद्ध भक्ती राहिलं आहे, प्रेम राहिलं आहे, तिथे अहेतुक राहिलं आहे. अहेतुक म्हणजे काही हेतू नाही, की नाही. मग काही हेतू नाही तर मग मिळणं नाही ना, हेतूमुळेच मिळतं ना आपल्याला, की नाही. मग हेतू हे दुसरा अध्याय जे आहे, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू, असं म्हटलं आहे ते, की नाही. तुम्ही कर्म केलं, मग कर्माचं फळ मिळण्यासाठी माझा काहीतरी हेतू आहे, की नाही. माझं काहीतरी हेतू आहे, पर्पज आहे, मला कर्माचं फळ पाहिजे आहे. असं कधी होऊ नको, देऊ नको,
तिथे हेतू शब्द आला आहे बघा. मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. मी कर्म केल्यानंतर मला कर्मफळाचं पाहिजे तसा हा विचार तुझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. तू निष्काम हो, तर तुला जी ब्रह्मबुद्धी होईल आहे. तू कामना केल्यास की तुला मिळेल कामनाप्रमाणे, पण तू एवढंच राहशील की नाही, विश्वमय होणार नाही की नाही. काय सुंदर आहे बघा. ज्ञानेश्वरांचं पहिलंच हे आहे की आता विश्वात्मके देवे, नाही ते ओम नमोजी आद्या. त्यांनी आद्य म्हणजे ब्रह्म, त्याला प्रणाम केला आहे. ओम आद्या नमोजी असं आहे ते. ओम नमोजी आद्या. कशावरून कुठून आला ओम आणि कुठून नमो? वेद्याला वेद प्रतिपाद्या, वेदांनी ते सांगितले, प्रतिपादन केलं आहे. जय जय स्वसंवेद्या केलं असेल वेदांनी. जय जय स्वसंवेद्या, ते स्वसंवेद्य आहे ते, म्हणजे ते निर्माण केलेलं नाही आहे, तुमचं स्वरूप आहे ते. आत्मरूपा, त्या आत्मरूपात सुरुवात कशी आहे? देवा तूची गणेशू सकाळार्थ मर्ती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. म्हणजे त्याच्यानंतर सगुणत्व येतं. पण ते सगुणत्व आल्यानंतर सगुणत्व नाही, ते खरं निर्गुणत्वच आहे की नाही. दोनमध्ये फरक नाही. निर्गुण आहे आणि सगुण आहे. निर्गुण आणि सगुणात फरक नाही आहे. कारण निर्गुण सांगून जाणं सगुण आहे, पण ते सगुण म्हणजे काय? ॲक्च्युली निर्गुण आहे, एक्सप्रेशन आहे ते. तुमच्यासमोर काहीतरी सगुण साकार आहे, पण सगुण साकार असलं तरी मूलतः ते निर्गुण निराकार आहे. असं कसंही करून पुन्हा जणू तुझ्या या भुवन मोहिनी मायेनं मुग्ध होणार नाही असं कर की नाही. एका मोठ्या बेडक्याला आपण पुढच्या वेळी बघू आता आहे की नाही. आधी आधी प्रत्यक्ष दर्शन होत असे या चर्मचक्षूंनी. हे चर्मचक्षू आहेत ना, हे काही दिव्यचक्षू नाही आहे आपले, किंवा ज्ञानचक्षू नाही आहे, चर्मचक्षू आहे. जसं तुम्हाला पाहतो ना तसं गीतेमध्ये तसं आहे, वचनात तसं आहे बघा. या गोष्टी तुम्हाला एरवी व्यवहारात दिसणार नाही असं ठामपणे म्हणणार आम्ही. तर मी प्रत्यक्ष जर तुम्हाला बघतो, स्वामीजीने म्हटलं होतं ना, तसं प्रत्यक्ष बघतो आहे की नाही. असो, जसं तुम्हाला पाहतो ना तसं सध्या भावावस्थेत दर्शन होतात. म्हणजे ध्यान. आपण काय बघतो आहोत? ध्यान हे जेव्हा तुमच्या मनाला तुम्ही व्यापक बनवता, मग त्यावेळी हा जो प्रपंच असतो ना, हा हळूहळू त्याचं महत्त्व कमी होऊन जातं. कमीत कमी ध्यानात तरी. पुन्हा ध्यानाच्या बाहेर आलं की प्रपंच आहेच की, तो जातो कुठे? कारण तो वाटच पाहत असतो. याचं ध्यान केव्हा संपतं आपण केव्हा आपण आपला पुन्हा उद्योग सुरू करतो, तो वाटच पाहत असतो की नाही. त्यामुळे हा ध्यानाचा विषय असा आहे, हा चिंतनाचा विषय आहे, विवेकाचा विषय आहे की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण ध्यान करत नाहीत. तर काय होतं? ध्यान हा त्यांचा स्वभाव आहे, ध्यान हे त्यांचं जीवन आहे, ध्यान हे त्यांचं अस्तित्व आहे, किंवा त्याच्या पलीकडे आपण तर ते समाधी त्यांचा स्वभाव आहे की नाही. म्हणून त्यांना समाधिवान पुरुष म्हणतात. म्हणजे त्यांना समाधीत जावं लागत नाही, ते जागे असले तरी समाधीतच आहे आणि डोळे मिटले असले तरी समाधीतच आहे की नाही. आपल्याला प्रयत्न करावा लागतो की नाही. आणि सतत प्रयत्न करणं की नाही, याचं आपल्याला जेवढं पाहिजे आवश्यक आहे तेवढं फळ मिळतं आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ असा की रामकृष्णासारखं आपण सदोदित काही समाधीत जाऊ शकणार नाही, शुकदेवांसारखं आपण सदोदित ब्रह्म बघू शकणार नाही की ती आपली गरज नाही कदाचित असं म्हणूया. सामान्य माणसाची ती गरज नाही आहे की नाही. परंतु त्याला जेवढं आवश्यक आहे की नाही. आपण सगळ्या जगाला काही खाऊ घालू शकणार नाही, आपण 2-4 लोकांना खाऊ घालू शकतो किंवा आपलं तरी पोट भरू शकतो. जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं आपल्याला मिळू शकतं. आणि त्यासाठीच माणसाने प्रयत्न करायला पाहिजे. त्यालाच आपण साधना म्हणतो की नाही. साधकाची साधना छोटीची असते, त्याची उपासना तेवढीच असते आहे की नाही. त्याचं मुमुक्षत्व तेवढंच असतं आणि तेवढं त्याला पुरेसं असतं. तेवढं जरी त्याने केलं तर तो धन्य होतो, कृतार्थ होतो, कृतकृत्य होतो की नाही. याचा अर्थ त्यांनी तेवढंच ठेवावं असं नाही, पण तेवढं आहे त्याला काय करणार आहे की नाही. आपली तेवढी क्षमता आहे, मग तेवढी ती जेवढी पूर्ण क्षमता आहे तेवढी तरी वापरून घ्या आहे की नाही. मग तुमचं तेवढं तुम्ही केलं, जे करायचं तेवढं केलं, तुमचं काही चुकलं नाही, तुम्ही बरोबर आहात. नाहीतर तुमचं चुकलं की नाही. म्हणून जेवढं जमतं तेवढं जरूर करायला पाहिजे. तुम्हाला 50 मार्क मिळायचे, 50 मार्क जरूर मिळवा. तुम्हाला 51 नाही मिळणार ठीक आहे, पण 50 मिळवा की नाही. म्हणून तुम्हाला जेवढं करता येते तेवढं जरूर करा. हा याला ध्यान म्हणतात. मग त्याला अभ्यास म्हणतात. अभ्यासेन तु पंक्ती वैराग्येन च क्रियते. जेवढं जमतं तेवढं करा, बाकी देवावर सोडा, देव करतो बाकीचं.
ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।